आणि आता मोठ्या टॉपनॅन बातम्या। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड कोथळी या गावातील यात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार आहे। रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार। रक्षा खडसे आणि आरोपी पियुष मोरेची ऑडिओ क्लिप समोर। मुलीच्या छेडछाड करणाऱ्या आरोपीला रक्षा खडसेंनी फोनवरून झापलंय। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। दुर्दैवाने छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत माफी नाही, कडक कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्र्यांची मुलगी राज्यामध्ये सुरक्षित नसेल तर सामान्य मुलींच्या सुरक्षेचं काय? टवाळखोरांनी नातीसोबत छेडछाड केल्यानंतर एकनाथ खडसे संतापलेत। गुंडांना स्थानिक नेत्यांचं संरक्षण असल्याचाही आरोप आहे। घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे। ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहे। हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही, तर हा एक सामाजिक प्रश्न आहे। त्या दृष्टिकोनात या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे। मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसेंच्या तक्रारीनंतर 6 टवाळखोरांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा। 7 आरोपींपैकी एकाला अटक, पोलिसांची माहिती। बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडकडून अबादा कंपनीला दिलेल्या धमकीच्या कॉलचा तपशील समोर। कराडकडून कॉलवर झालेल्या शिवीगाळचा सीसीटीव्ही चार्जशीटमध्ये उल्लेख आहे। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जेलमधील सीसीटीव्ही बंद, महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद आहेत। कारागृह अधीक्षकांची एका पत्रातून माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले। सीआयडीने आरोपी महेश केदारच्या फोनमधून व्हिडिओ आणि फोटो जप्त केलेले आहेत। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण। सीआयडीच्या आरोपपत्रात ही माहिती। सुरेश धसांकडून त्रास होत असल्याचा दादांच्या राष्ट्रवादीमधील माजी आमदारांचा आरोप आहे। अन्याय सहन करणार नाही, पक्षाने दखल न घेतल्यास एमआयएम मध्ये जाण्याची तयारी आहे। बाळासाहेब आजबेंचा इशारा। या याच्यात कुठेही सुट्टी देणार नाही। मी अन्याय सहन करणारा माणूस नाही। जर माझ्या पार्टीने माझी दखल नाही घेतली, उद्या एमआयएम मध्ये जर जायची पाळी आली तर आपली तयारी